ओम नमो भगवते वासुदेवाय। कर्दम ऋषी अत्यंत प्रामाणिकपणे आणि हृदयातला तो भक्तिभाव पूर्णपणे प्रकट करीत भगवंताची स्तुती करत होते, प्रार्थना करत होते. आणि कर्दम ऋषींचं ते बोलणं ऐकता ऐकता भगवंताच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न असं हसू दिसायला लागलं. आणि भगवंताच्या भुवया त्या बोलण्याला प्रतिसाद देण्याच्या मिशानं सदैव नाचत होत्या. ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झालेले होते आणि त्यांची ती कर्दमांची निष्कपट भावानं केलेली स्तुती त्यांनी जेव्हा ऐकली तेव्हा आपल्या अतिशय अमृतमय अशा गोड वाणीनं भगवंत त्यांना सांगायला लागले की कर्दम मुने, ज्याच्यासाठी तुम्ही आत्मसंयमादी गोष्टींच्या द्वारे माझी आराधना केली, पूजा केली, तपश्चर्या केली, त्या तुमच्या हृदयातला भाव मी जाणतो. आणि म्हणून तुमची जी कामना आहे, जी अगदी सुरुवातीलाच तुम्ही बोलून दाखवली की तुम्हाला अनुरूप अशी पत्नी मिळावी, गृहस्थाश्रम सांभाळणारी पत्नी मिळावी आणि तिच्याशी तुम्ही आपण विवाह करून संसार करावा, ही जी तुम्ही इच्छा बोलून दाखवली ती मी आधीच जाणली होती. कारण भक्तांच्या हृदयात जी इच्छा निर्माण होते ती मला आधीच कळते. कारण ती इच्छा जिथून निर्माण होते त्या ठिकाणाच्या अंतरंगामध्ये मीच असतो. जसा मी बाहेर आहे तसंच भक्ताच्या अंतरंगातही मी आहे. त्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती मला आधीच कळलेली होती आणि त्याप्रमाणे मी व्यवस्थाही केलेली आहे. कर्दम म्हणे, कोणाही भक्तांनी कशाही प्रकारे केलेली माझी भक्ती ही कधीही विफल होत नाही, फुकट जात नाही, व्यर्थ ठरत नाही. तेव्हा ज्यांचं चित्त निरंतर माझ्याशी एकरूप झालेलं असतं त्यांची मी इच्छा पूर्ण करेन, ह्याच्यात नवल काय. उलट माझ्याशी एकरूप झालेले जे महात्मे आहेत त्यांच्या उपासनेचं अधिक फळ मी सगळ्यांना देत असतो. आता लक्षात घ्या की प्रसिद्ध आणि यशस्वी असे सम्राट असलेले स्वयंभू म्हणू सध्या ब्रह्मावर्तामध्ये राहत आहेत आणि सप्त समुद्रांकित असलेल्या या पृथ्वीचं शासन ते सांभाळत आहेत. या पृथ्वीवर त्यांचा राज्यकारभार चालू आहे, सत्ता त्यांची आहे. ते अतिशय धर्मज्ञ आहेत. त्यांची पत्नी सुद्धा त्यांना अनुरूप अशीच आहे, जिचं नाव शतरूप आहे. आणि परवाच्या दिवशी ते दोघे तुम्हाला भेटायला येतील. ते दोघेच येतील असं नाही, त्यांच्याबरोबर त्यांची एक मुलगी सुद्धा असेल. ती मुलगी अतिशय तरुण आहे, रूपाने सुंदर आहे, शीलवान आहे, गुणवती आहे. वयशील गुणान्विताम भागवतकार म्हणाले. ज्या मुलीशी विवाह करायचा ती मुलगी वराला वयाच्या दृष्टीनं, शीलाच्या दृष्टीनं आणि गुणांच्याही दृष्टीनं अनुरूपच असायला हवी. अशा प्रकारची ती मुलगी आहे. आणि ती स्वतःसाठी सुद्धा सुयोग्य वराचा शोध करते. तिलाही आपल्याला चांगला जोडीदार मिळावा, अनुरूप असा जोडीदार मिळावा अशी मनात आकांक्षा आहे, अभिलाषा आहे. तेव्हा ते दोघे येतील, स्वयंभू म्हणू आणि शतरूपा. आणि त्यांची जी मुलगी आहे देवहूती नावाची ती ते तुम्हाला अर्पण करतील. आणि मग
मागील अनेक वर्ष तपाचरण करत असताना तुमच्या मनामध्ये ज्या प्रकारची स्त्री पत्नी म्हणून अपेक्षित आहे, जिच्यासाठी तुम्ही उत्सुक आहात, ती लवकरच तुम्हाला मिळेल आणि तुमच्या वीर्याचं आपल्या गर्भामध्ये धारण करून अनेक संख्येनं संतती निर्माण करेल. भगवंताला सगळ्याच गोष्टी माहिती होत्या, त्यामुळे भगवंताने सांगितलं की त्या देवहूतीला तुमच्या वीर्यापासून 9 मुली होतील आणि त्या सगळ्या 9च्या 9 मुलींचे विवाह योग्य त्या वरांबरोबर केल्यानंतर ते ऋषीगण सुद्धा मरीची इत्यादी त्या मुलींच्या ठिकाणी पुढची संतती निर्माण करतील आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा माझी आज्ञा पाळून माझ्या आज्ञेचं पालन करून शुद्ध चित्त व्हाल. आपल्या सगळ्या कर्मांची फळं मला अर्पण करून तुम्ही या क्रियमाण प्रारब्ध संचित वगैरे सगळ्या बंधातून मुक्त व्हाल आणि मग सगळ्या जीवांना अभयदान करून सगळ्या जीवांना त्यांच्यावर दया करून स्वतः सुद्धा भयमुक्त होऊन माझ्याशी एकरूप होऊन माझ्यातच तुम्ही विलीन झालेलं तुम्हाला आढळून येईल. पण तत्पूर्वी जेव्हा गृहस्थाश्रमाची तुमची सगळी कर्म व्यवस्थित पार पडलेली असतील तेव्हा मी स्वतः अंशरूपानं तुमच्या वीर्यातून तुमची पत्नी देवहूती हिच्या गर्भामध्ये अवतीर्ण होईल आणि सांख्यशास्त्राचा पाया घालून त्याचा प्रचार करीन. मैत्रेय सांगतायत, विदुरजी, कर्दम ऋषींचं अशा प्रकारचं भाषण झाल्यानंतर इंद्रिय अंतर्मुख केल्याशिवाय जे प्रकट होत नाहीत असे भगवान श्रीहरी सरस्वती नदीने वेढलेल्या त्या बिंदुसर तीर्थातून आपल्या धामी गेले, निजधामी गेले. म्हणजे मग भगवंत कुठे गेले? श्रीधराचार्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की भक्तांचं हृदय हेच भगवंताचं स्वधाम आहे, निजधाम आहे. भगवद्गीतेत सुद्धा भगवंत सांगतात, हृदयेशार्जुन तिष्ठती, ईश्वर सर्वभूतानां हृदयेशार्जुन तिष्ठती. भगवंत इकडे तिकडे कुठे नाही, सगळ्या भूतमात्रांच्या हृदयामध्येच तो राहतो. तेच भगवंताचं निजधाम आहे. त्याप्रमाणे कर्दमांशी हा संवाद झाल्यानंतर भगवंत तिथून अंतर्धान पावले आणि निजधामाला गेले. भगवंत अंतर्धान पावल्यानंतर कर्दम ऋषींनी पूर्वी त्यांना सांगितल्या गेल्याप्रमाणे त्या योग्य त्या वेळेची वाट पाहत तिथेच बसून राहिले त्या सरोवरापाशी. आणि ही भगवंताचीच योजना असल्यामुळं भगवंताच्याच प्रेरणेनं स्वयंभूमन इकडे आपली पत्नी महाराणी शत्रुपा हिला बरोबर घेऊन सुवर्णजडित अशा रथावर स्वार झाले आणि आपल्या देवहूती नावाच्या कन्येला रथात बसून सगळीकडे विचरण करत करत भगवंताने जो दिवस सांगितला होता त्या दिवशी बरोबर नेमके शांतीपरायण अशा कर्दम महर्षींच्या आश्रमात येऊन पोहोचले. पुढे काय झालं नंतरच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.